साठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलेलं असेल तर सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। पंतप्रधानांच्या डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सूचना देखील आलेल्या आहेत। सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा करा। जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता तो आता व्यवस्थितपणे पाळा। त्यामुळे रक्षाबंधन निमित्ताने 10 बँकेची 100% आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्याची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता 9 ऑगस्ट डायरेक्ट तुम्हाला 50,000 नाही तर 1 लाख नाही तर सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। सातबारा तुमचा कोरा होणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। अचानक निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे आता या कर्जमाफीची काही तक्रारी आल्या होत्या त्या डायरेक्ट पंतप्रधानाकडे गेलेल्या होत्या आणि संसदेमध्ये विरोधकांनी डायरेक्ट मोदींना प्रश्न देखील विचारला होता। तुम्ही आता सुरुवातीलाच व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय जसं भाजपच्या नावावर आपल्या राज्यातील 3 मंत्र्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं ठरवलं होतं आणि निवडणुकीच्या आधी आश्वासने देखील देण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी ओरडून निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, दुसऱ्याच दिवशी कोरा करू। परंतु आता शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी माननीय मंत्री बच्चू कडू यांनी देखील लगातार आंदोलन करतायत। बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना म्हणतायत की आता तरी बोला, सरसकट कर्जमाफी करा। परंतु हे सरकार कर्जमाफी करण्याच्या तोंडातून एक चक्र शब्द देखील काढत नाही। तर आता पंतप्रधानांना संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला, कर्जमाफी तुम्ही कधी करणार? त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे। डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश देखील देण्यात आले आहेत। त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा आदेश देण्यात आलाय। केंद्र सरकारने 1,00,000 कोटीची रक्कम केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला कर्जमाफीसाठी केंद्राकडून मिळालेली आहे। त्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी रक्षाबंधन निमित्त या ठिकाणी होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी होणार नाही, हे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। सरसकट सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नसून यामधून काही शेतकरी वगळण्यात सुद्धा येणार आहेत आणि याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहेत। जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार आहे आणि तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। सोबतच फक्त या 22 जिल्ह्यामध्येच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। जिल्ह्याची यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। जर तुमचा जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळे जिल्ह्याची यादी देखील तुम्ही नक्की बघा। सोबतच सरकारने काही पात्रता सुद्धा लावल्या आहेत। या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणून कोणतीही माहिती न चुकवता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही कर्जमाफी योजनेमध्ये पात्र व्हाल। त्यामुळे कर्जमाफीसाठी कोणती 5 कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत, पात्रता काय ठेवण्यात आलेले आहेत आणि कोणते ते 22 जिल्हे असणार आहेत ज्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे। सर्व या ठिकाणी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू। शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब देखील करून ठेवा। दुसरं पाहिलं तर महत्त्वाचं व्हिडिओचं नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। तर बघा, या कर्जमाफीमध्ये सर्वात मोठी महत्त्वाची माहिती म्हणजे बँकांची कर्जमाफी। आता कोणत्या बँका कर्जमाफी तुमच्या करणार आहेत हे देखील सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याची आता कसून चौकशी देखील केली जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केलं की आम्ही शेती पिकासाठी कर्ज काढत आहोत अशा प्रकारची खोटी कागदपत्र काढून त्यांनी 10 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज घेतलेलं आहे आणि काही जणांनी तर त्यांनी 20 लाखाचं कर्ज सुद्धा बँकेकडून घेतलेलं आहे शेती पिकाच्या नावाखाली। आणि हे कर्ज शेतकऱ्यांनी मोठमोठी घरे सुद्धा बांधलेली आहेत। काही जणांनी 4 व्हीलर घेतले आहेत। मग आता कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आणि काय तारीख देण्यात आलेली आहे याबद्दल सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज सुद्धा घेतल्याचं आढळून येत आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याची या ठिकाणी कसून चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे आता मग या ठिकाणी तुम्ही खरंच शेती पिकासाठी कर्ज घेतलेले आहे का?
जसं की 2017 ते 2025 पर्यंत आता खरंच शेती पिकासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे की नाही याची खूप गंभीरपणे चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्याचं कारण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की नेमकं कर्जमाफी कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे। ही तारीख सुद्धा आता स्पष्ट झालेली आहे। तुम्ही अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहिले असतील। आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, परंतु ही कर्जमाफीची तारीख ही केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृत अशी तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। कारण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली होती आणि ही घटना नेमकी काय ते पण तुम्ही ऐकून घ्या। शेतकरी मित्रांनो, जसं की मार्च महिना होता, मार्च महिन्याच्या 25 तारखेला अजितदादा यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 31 मार्चच्या आत तुम्ही सर्व कर्ज भरून टाका। जेव्हा अजित पवार यांनी सांगितलं तेव्हा सर्व शेतकरी सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये खवळले होते। जसं की तुम्हाला माहीतच असेल, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं की आमच्या सरकारला निवडून द्या, निवडून आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू। परंतु निवडून आल्यानंतर मात्र हे सरकार पलटले, डायरेक्ट कर्ज भरा असं सांगायला लागले आणि प्रत्येक शेतकऱ्यांना अजितदादा पवार यांनी सांगितले। त्यामुळे शेतकऱ्यांनी परिपत्रकाद्वारे डायरेक्ट मोदी सरकारला सुद्धा तक्रार केली होती आणि शेतकरी म्हणाले, आम्हाला महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्रातल्या बीजेपी सरकारने फसवलेलं आहे। शेतकऱ्याची कर्जमाफी असा करू असं आम्हाला निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं, तुम्ही आम्हाला मतदान द्या अशा प्रकारे बोलून आमच्याकडून मतदान करून घेतलं आणि निवडणूक झाल्यानंतर आता कर्जमाफीची वेळ आल्यावर हे सरकार आम्हाला शब्दाला देत आहे, त्यामुळं आम्हाला खोटं ठरवत आहे असं शेतकऱ्यांना सुद्धा मोदीजींनी सांगितलेलं आहे। त्यामुळं मोदीजींनी आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी फोन देखील केलेला आहे आणि डायरेक्ट आदेश देखील देण्यात आला आहे की सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी या महिन्यातच झाली पाहिजे। त्यामुळे हे आता सरकार कर्जमाफीच्या करण्याच्या तयारीला लागलेलं आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, आता रक्षाबंधनचा मुहूर्त साधून सरकार तुमचे सरसकटपणे कर्जमाफी करणार आहे। आता तुम्हाला 2 दिवसाच्या पाठीमागे PM किसान योजनेचा हप्ता देखील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2000 रुपये सोडला असेल, तुमच्या खात्यामध्ये जमा झाला का ते देखील तुम्ही पाहून घ्या। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त याच शेतकऱ्याची कर्जमाफी होऊ शकते, बाकीच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित सुद्धा राहावे लागू शकते। कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून फक्त गरीब गरजवंत शेतकऱ्यांनाच आम्ही कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं। मग ते गरीब आणि गरजू शेतकरी नेमके कोणते आहेत? तर बघा, ज्या शेतकऱ्याकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे, ज्या शेतकऱ्याचं जसं उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा आत कर्ज, म्हणजेच जर तुमचं उत्पन्न खूप जास्त असेल, जसं की 10 लाखापेक्षा जर तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल, तुमच्याकडे बागायती शेती असेल आणि तुमचं उत्पन्न 20 लाखापेक्षा जास्त असेल तुमचं वार्षिक उत्पन्न, तर अशा शेतकऱ्याची या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, तर नसेल तर तुम्हाला कोणताही फायदा या कर्जमाफीचा सरकारकडून तुम्हाला होणार नाही। त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्याचं तुम्ही कर्ज काढलं असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला सरकारकडे कर्ज भरावं लागणार आहे। आता महत्त्वाची तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात, आता बघा, ते 5 कागदपत्र तयार करून ठेवायचे आहेत। आता ही कागदपत्रे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। त्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुमच्या आधार कार्डवर जर काही चुका असतील तर तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर आता पुढे जे कागदपत्र आहेत ते म्हणजे रहिवासी दाखला, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का नाही याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला द्यावा लागणार आहे। या ठिकाणी काय झालेलं आहे, अनेक पाहायला गेलं तर कर्नाटक असेल, UP असेल, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी करून अनेक आता लोक आता इथे राहू लागलेत आणि आम्ही महाराष्ट्राचेच रहिवासी असे दाखवून अनेक कर्जमाफीचा फायदा देखील घेऊ लागलेत। त्यामुळे सरकारने देखील या बाबतीत गंभीर विचार केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला रहिवासी दाखला देणे देखील बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यानंतर 4 नंबरचं महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे ते म्हणजे तुमच्या शेतीचा सातबारा। आता तुमच्याकडे 10 एकरापेक्षा जास्त जमीन नसेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार नाही, असं देखील जास्त आहे। म्हणजे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला जमीन म्हणजे तुम्हाला कर्जमाफी करता येणार नाही असं स्पष्टपणे सरकारने सांगण्यात आले।
फक्त गरीब शेतकऱ्यांना म्हणजे 5 एकरापेक्षा आत तुमची जमीन असेल त्यांनाच आता कर्जमाफी होणार आहे असे आदेश देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेले आहे। आता कोणकोणत्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्याला घेता येणार नाही त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला। सरकार तुमचं वार्षिक उत्पन्नानुसार तुम्हाला कर्जमाफी द्यायची की नाही हे कर्ज आता ठरवणार आहे। त्यामुळे आता तुमचं नेमकं उत्पन्न किती असावं याबाबत फिक्स आकडा सरकारने अजून स्पष्ट केला नसला तरी शेतकरी मित्रांनो जर 5 कागदपत्र तुम्ही तयार ठेवले तरच तुम्हाला या कर्जमाफीचा हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान।